तुम्ही रस्ता पाहू शकता किती स्टीप आहे। आम्ही आलोय खालून आणि आता वर चढताच आपल्याला दर्शन होतंय ते म्हणजे स्वर्गाचं। हे बघा कस काय भाई साहब, एक नंबर, झिरो क्राउडेड प्लेस। इथं वॉटरफॉल तुम्हाला पाठी दिसत असेल, तो वॉटरफॉलची शूट वगैरे करून थोडंसं थांबून त्याचा वॉटरफॉलचा आनंद घेऊन आता पुढं चाललो आहे। आणि पुढची वाट थोडी अशा पद्धतीची, पण काय नाही, थोडंफार सेफ्टीसंग हात वगैरे टेकवीत आम्ही चाललो आहे, कारण की घसरतं आहे, चिखल आहे ना थोडासा दगडांच्यावर। तर चला जाऊया पुढे। पावसाने पण साथ दिली, पाऊस लगेच उघडला आहे, काय जास्त काय आला नाही, रेनकोट पण घालायची गरज पडली नाही। पण व्ह्यू वर्थिट आहे। इथून जरी मागं गेले ना तरी पण आम्हाला काय दुःख वाटणार नाही, कारण की वॉटरफॉल आणि हे पाठीमागचं भाई साहब ही आकारची दरी, शब्द कमी पडतात एवढे बोलायचं काही झालं तरी। तर चला भेटूया पुढे। व्हिडिओ खूप मोठा होईल, पण मेन दृष्टिकोन आपला हाच राहील की रस्ता किती तुम्हाला क्या पद्धतीने दाखवता येईल, कारण खूप सारे ब्लॉग आहे ते डायरेक्ट वरतून जास्त झालेले आहेत, जे खालून रस्ता प्रॉपर दाखवलेला नाही। आणि प्रॉब्लेम येतो ते बाकीच्या नवीन ट्रेकर्सला की रस्ता नसतोय, तर आपण तेच दाखवायचा प्रयत्न करतोय। तर चला भेटूया वरती, काय अपडेट असेल तर मध्ये मध्ये मी देत जाईल। पुढं आल्यावर आपल्याला परत एक वॉटर क्रॉसिंग लागली, मार्किंगला परत इथं एक दगड आणि समोर एक दगड दिसतो, म्हणजे समोरची वाट आहे। तर आपण जाऊया पुढे। मग मंडळी, वाट कशी आहे दिसती का नाही? प्रत्येक एका पॉईंटला वेगवेगळी वाट। तुम्हाला एक वाट दाखवतो मी, ही वाट आहे, हां अशी वाट पूर्ण एक ना एक थेंब काढलाय घामाचा, आणि एवढी चढाई आहे। ही वाट तुम्हाला दिसत असं, पण अशी स्टीप चढाई आहे, स्टीप धापा टाकतोय मी इथं। अयो, आता असं झालं ती एक गुहा लागते आम्हाला वरती, तर त्या गुहेपर्यंत कधी पोचू? जो आपला ट्रेकिंग पार्टनर आजचा जो आला आहे त्याला आपण इथला एक्सपिरियन्स विचारू, कसा वाटला आत्तापर्यंतचा सीन वगैरे। तर बोला। एक्सपिरियन्स खूप भारी होता। आम्ही आता मोस्ट ऑफ वरपर्यंत आलो आहे, पण खाली ज्यावेळी आम्ही ट्रेक चालू केला होता आम्हाला समजत नव्हतं की आम्ही नक्की पुढे कसं जाणार। तर आम्हाला तिकडे मगाशी तुम्हाला सांगितलं एक कुत्रा मिळाला होता, त्याच्या पाऊलगुना फॉलो करत आम्ही आलो, आणि मला बघू शकता मला दम पण किती लागला आहे। आम्ही थोडा ब्रेक घेतला आहे, कारण ही वाटत तशी आहे। आणि मेन म्हणजे इकडे एक अट्रॅक्ट करणारी गोष्ट आहे ती म्हणजे इथे जे वाट दाखवणारी जे एक मार्क्स बनवले आहेत इकडच्या लोकांनी, कधी ॲरो दाखवला आहे, कधी प्लास्टिकची बॉटल दाखवली आहे, कधी दगडावर दगड ठेवले आहेत, असे अनेक गोष्टी आहेत इथे। इथपर्यंत आम्हाला पाहायला मिळेल ती पुढे आधी एक वॉटरफॉल आम्हाला पाहायला मिळाला, आणि वर गेल्यावरती महाराजांचा जी मूर्ती आहे तिकडे आम्हाला जायचं आहे। सो आम्ही चालतो आहे। इन शॉर्ट आत्तापर्यंतचा प्रवास जो होता तो पूर्णपणे आमचा चांगला झाला आहे, वरती ते जे आम्हाला वॉटरफॉलने दृश्य दाखवलं आहे ते अविस्मरणीय आहे, आमच्या डोळ्यांपुढून कधी जाणार नाही। एवढे मस्तपैकी 2 वॉटरफॉल्स होते, तिसरा पण आहे पण तो बॅक साईडचा होता, तो जास्त लांब आहे, थोडा दिसला नाही। आता इथं थोडासा ब्रेकला थांबलो आहे, कारण की एवढी स्टीप चढायला लागली, पण धापा टाकायला लागलो होतो आम्ही। तर मित्रांनो, आपण आता अशा एका पॉईंटला येऊन थांबलो आहे की हे बघा आपला मित्र येतो आहे इकडून, म्हणजे आपण ह्या वाटेने आलो आहे, आणि जी की चिंचावली कोण येते वाट ती ही खालून राहिली,
आणि इथं वाट मिळते आणि इथून आपल्याला जायचं आहे ही सिंगल वाटेने वरती. आम्ही नुसतं चालतोच आहे. वाट काय संपायचं नाव घेत नाही. आम्ही ट्रेक चालू केला तर 8:30 पावणे 9ला आणि आत्ता वाजलेत 11. तरी पण अजून आम्हाला गुहा पण दिसत नाही आहे. हौसल्यात जमा आहे तसा आम्ही अर्धा तास अजून अर्धा पाऊण तासात पोचू. तर तुम्ही हा टाईम बघू शकता किती टाईम लागतो, अंदाज लावू शकता. इथं आलोय वरती, कुत्रे भुकायला लागलेत आमच्यावरती. इथं 2 माणसं भेटलेत. आत्तापर्यंत आम्ही 2च जण होतो, अजून 2 जण भेटलेत, नवरा बायको आहेत आणि त्यांची 2 कुत्री इथे. बाई एवढे शार्प आहेत ना, असे भुकतात ते नुसते. आत्ताशी शांत आले तरी भुकतात ते मध्ये मध्ये. तर आत्ता आम्ही ट्रेक करीत होतो. आम्हाला 2 इथं एक म्हणजे जोडपं बोलता येईल, ते खेकडे पकडतात. ते इथं बघू शकता. तेच कुत्रे आमच्यावर भुकले. आता आहे हे पकडून ठेवला, एक इथं आहे आणि एक इथं आहे. तर ते खेकडे पकडतात. त्यांची खेकडे पकडायची पद्धत आपण आता जाणून घेऊया थोडी. ते कसं आहे सांगा थोडंफार. हे खुबडी गराणेला बांधले, हां ते हलवा लागते अशी, हलवल्या ते बाहेर येतात. ती त्यांनी एक काठीला आहे ना खुबडीत बांधलेली पुढं आणि मग त्याच्यात डायरेक्ट ते होलमध्ये जे खेकड्यांचं होल आहे ना त्याच्यात घालतात आणि असे हलवितात. ते खेकड्यांना वाटतं काहीतरी खायला आलेलं आहे तिथं, मग ते खायला येतात आणि ती बाहेर आली का ती पकडतात लगेच. कारण की थोडंसं जरी चाललं ना, थोडंसं 1-1.5 किलोमीटरवरती आहे ना, खेकडे लगेच आतमध्ये जातात आवाज ऐकून. तर ती पकडायसाठी ही त्यांनी थोडीशी अक्कल लावलेली. तर आता इथून आपल्याला वाट वरती राहिली आहे आणि आता इथून आपण वरती जाऊया. कोणतरी भेटलं म्हणून बरं वाटलं. आत्तापर्यंत खालून गावापासून आलो आहे, कोणीच भेटलं नव्हतं वरती आपल्याला. तर आता इथून जाऊया वरती आपण. इथं तुम्ही पाहू शकता की खेकड्यांचे किती सारे होल्स आहे बघा. 1 2 3 असे खूप सारे होल्स आहे आणि या होल्समध्येच ती खाटी घालतात आतमध्ये. फायनली आलो आहे आपण गडाच्या, म्हणजे बोलता येईल जमायचे. थोडं अजून पण बाकीचे किती काय झालं तरी. पण इथून पूर्ण आपल्याला खाली फॉरेस्ट एरिया दिसतोय, तर ते दाखवतो मी तुम्हाला. पूर्णपणे जंगल आणि आपल्याला जायचे इथून वरती अजून. मस्त ट्रेक आहे. ॲडव्हेंचर ज्याला आवडतं त्यांनी हमखास या ट्रेकला. तर चला जाऊया वरती. आगे का जॉन बनेगा डॉन, तेरा तो क्या होगा कालिया, पकड़ लिया तेरे को आज. यू चुम्मा चुम्मा चुम्मा. अय्यो कशी होती झेप. काय रस्ता कसा आहे बेकार. पाठीमागे तुम्हाला दाखवतो मी रस्ता. अयो मीच पडलो होतो. दिसतोय थोड्याशा पायऱ्यांसारखं लागलंय. दगडच आहेत, पायऱ्या पण नाही प्रॉपर बोलू शकत आपण त्यांना. ट्रेक काय संपायचं नाव घेत नाही. चालतोय पूर्णपणे एक्झॉस्ट झालंय. बॉडीचा पण तोल जातोय, इकडे तिकडं व्हायबल होती. पण मनात जिद्द आहे की शेवटपर्यंत जाणार. फक्त उतरायला उशीर नाही झाला पाहिजे आम्हाला. हे साप रस्ता पण दिसत नाही, एवढे झाडं आहेत ना, गवत झालंय. बाई काय व्ह्यू आहे. फिक रे फिक, एक नंबर. मस्तपैकी धुकं पण क्लिअर झाले आणि पाठीमाग हा आपल्याला दिसतोय तो आपला टार्गेट चंदेरी दुर्ग. अजून वरती खूप जायचंय. इथं एक पॉइंट आहे, इथं आपण थोडे व्हिडिओज काढू, पुढच्या याला प्रवासाला चालू करू.
तिथून आम्ही आता निघालो आहे आणि ट्रेकला सुरुवात केली. पण आत्ता एवढं एनर्जेटिक आम्ही फील करतो आहे ना, कारण की येताना एवढं एक्झॉस्ट झालतो पूर्णपणे. पण नेचर पूर्णपणे हील करतं ना, ते कॅप्शन असतात ना, कॅप्शन ते काय चुकीचे नसतात. नेचर हिल्स वगैरे ते असतात पूर्णपणे. आत्ता खरं त्याचं मिनिंग कळतं आहे आम्हाला की कसं हील करतं नेचर. पूर्णपणे एनर्जेटिक केलं आहे आणि पूर्णपणे न्यूट्रल झालो आहे आम्ही. आणि पूर्णपणे फुल जोशमध्ये आता चढाई चालू केली आहे, जी आमची बाकी आहे कंप्लीट करायची. तर जाऊया आता वरती आपण. आता काय करावं हेच कळा ना. ट्रेक काय संपायचं नावच घेत नाही आहे. आपला एक मित्र येतोय खालून इथून अजून, आणि आपल्याला जायचं आहे अजून ह्या रस्ता पण बघू शकता तुम्ही. ते बघा इथून असा हा रस्ता आहे, अजून वरपर्यंत जायचं. बोलायला पण एवढी जास्त आता कॅपॅसिटी राहिली नाही, पण व्ह्यू काय सोडायचा नाद नाही घेते. खाली आपल्याला सोनकीची जी फुलं भेटली ना, ती खूप सारी आहे तिथं, खूप. पूर्ण डोंगरचा माथा आहे ना अख्खा त्या फुलांनी भरलाय. आणि पाठीमागे हे धुकं पाहू शकता, एक नंबर आहे. अशाच रस्त्याने आपण भटकंती करीत 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 चाललोच. आणि आपलं डेस्टिनेशन काय अजून आहे ना, नावच घ्याय ना. काय करावं मित्रांनो. पण आम्ही अजून हार मानत नाही आहे, कारण की आमच्या कॅमेऱ्याच्या बॅटरीने पण हार मानली नाही आहे. अजून एक बॅटरी पण संपली नाही आहे आणि अजून आपल्या बॅकअपला 2 आहेत. मार्किंग दिसती आहे, प्लास्टिकची बॉटल दिसली आहे. ट्रेक काय चुकला नाही आहे आमचा, पण ट्रेक खूप लेंदी खूप. चला जाऊया. इथं पण हा एक व्यू पॉईंट आहे, बोलू शकता. इथून पण तुम्ही फोटोज वगैरे घेऊ शकता. आता उतरताना घेऊया. आमचं आधी टार्गेट वरचं आहे, आधी वरती जाऊया. हिसाब सोनकीची फुलं सोनकीची. हा इथं दिसतोय पाठीमागं जो झाकला गेलाय, इथं थोडं दिसायला चालू होईल तुम्हाला. इथं तो एक सुळखा आहे का आमचा टॉप येतेच कारण आम्हाला, कारण की इथं प्रॉपर एवढे कोणी व्हिडिओज बनवलेले नव्हते. ते पण आम्हाला बॅकअपला काही घेता आले नाही. पण चाललोय आम्ही, चढतोय माथ्यावर आलोय फायनली. अजून पण पोचलं नाही आहे, सांगतोय फक्त. नॉर्मली एक महत्त्वाची गोष्ट आहे सांगायची. तर इथून आम्ही आता आलो आहे आणि इथं एक असं व्ही शेपमध्ये, ज्याच्या लेफ्टला पण दगड आहे, राईटला पण एक दगड आहे. आणि इथं एक देवीची मूर्ती आहे, म्हणजे चेहरा आहे, चेहऱ्याची रेखावट आहे. तर ती तुम्हाला दाखवतो. इथे हे बघू शकतो तुम्ही, देवीची मूर्ती आहे, शिवाली देवीची मूर्ती आहे. आणि आता इथून आम्हाला जायचं आहे ह्या लेफ्ट साईडने वरती. मी पोचलोय त्या गुहेपाशी. तर गुहा थोडीशी अजून पुढं आहे, पण इथं आपल्याला एक पाण्याची टाकी लागलेली. इथं ही एक टाकी पाहू शकता आणि दुसरं एक छोटंसं नॉर्मल टाकं इथं पाहू शकता. आणि इथला हा टाकीपाशी आम्ही आत्ता येत होतो. हा पॅच एवढा स्लिपरी झाला आहे ना, दिसत नाही पण खूप स्लिपरी, पूर्ण काळा दगड आहे ना. तर थोडंसं तुम्ही पण अशा ठिकाणी दगडांवरून जाताना थोडंसं जपून जात जा. पहिल्यांदा चेक करत जा 1-2 पाऊल टाकून की स्लिप होतं आहे का काय. पण आत्ता इथं शिवमंदिरापाशी पोचलो आहे, जे की आहे इथं एका गुहेमध्ये. अजून आपला ट्रेक थोडा पुढं बाकी आहे, नाही म्हणता तरी 15-20 मिनटं अजून तरी ट्रेकला जातील. तर रस्ता बघूया आपण, जास्त स्लिपरी असेल तर जाणार नाही. तर आधी ह्या शिवमंदिराचं दर्शन घेऊया आणि आतमध्ये
गुहा कशी काय बघूया. थोडेफार भांडी वगैरे पण पाहायला भेटतात ते, एक ब्लँकेट वगैरे, म्हणजे कोणी इथं राहत पण असेल, कारण की इथं खूप सारे ट्रेकर्स मंडळी पण कॅम्प करतात. कारण की इथं नाही म्हणलं तरी 15 ते 20 जण इथं कॅम्प करून राहू शकता. आणि इथून तुम्ही इथं पाठीमागं शिवमंदिर आहे, तर इथं आपण आता ते दर्शन घेऊ आणि पुढच्या मार्गाला जाऊया. हर हर महादेव. महादेवांचं दर्शन घेऊन आता आपण निघालो या गुहेपासून पुढच्या दिशेकडे. आणि इथंच आपल्याला एक बोर्ड पण त्या गुहेवरती लावलेला दिसतोय, इथं दिसत असेल तुम्हाला कडाकडे. तर आपण त्या दिशेने आता चाललो आहे. पुढे बघूया, 1-2 पॅच खूप हार्ड आहेत, तर जास्तच हार्ड असेल तर आपण तिथून मागं येऊया. पण आता एवढा ट्रेक केला आहे आणि शेवटपर्यंत गेले नाही तर मनात थोडीशी खंत राहील, तर त्याच्यामुळे आता आपण पुढं जाऊन एकदा चेक करूया. मित्रांनो, आपण आता ह्या रोपला पकडून आपला मित्र वरती थांबला आहे रोपला धरून. ही एक रोप बांधलेली आहे कारण की ट्रेक खूप म्हणजे पॅच हा खूप स्लिपरी आहे, तर त्याला पकडून आपण हे इथून तुम्ही बघू शकता. ह्या एवढ्या स्लिपरी पॅचने इथपर्यंत मी आलो आहे, पण इथून पुढं जायला आहे ना तर खूपच स्लिपरी आहे. बघा ही रोप आहे फक्त, आणि हा पॅच इथं बघा अजिबात काही, ह्या पूर्ण इथून असं तिथं आहे आणि तिथून पुढं अजून रस्ता आहे. तर फायनली डिसिजन आम्ही असा घेतला आहे इथून मागं जायचं, कारण की जर इथून खाली पडलं तर मोठं झाड वगैरे पण नाही मध्ये धरायला, आणि इथं खाचा पण नाही आहेत. एवढा पॅच स्लिपरी झाला आहे ना, अजिबात नाही. ह्या इथं तुम्ही हे खाचा बघू शकता, म्हणून मी इथपर्यंत आलो आहे, पण इथून पुढं खाचाच नाही आहे. पूर्णपणे तोल तुम्हाला ह्या रोपवर द्यावा लागेल, आणि रोपला आम्ही आत्ता काय हार्नेस वगैरे आमच्यासोबत नाही, सेफ्टी बेल्ट वगैरे, तर त्यामुळे आम्ही आता इथून मागं जायचं डिसिजन घेतलं आहे. खूप थोडंसं जीवापुढे काय नाही, परत येऊ कधीतरी, उन्हाळ्यात यावं लागेल, कारण की आत्ता हे पावसाने आहे ना हे पूर्णपणे शेवळ झालं आहे, आणि त्याच्यामुळं डायरेक्ट इथून जर पाय घासारला, ही रोप आहे फक्त, या रोपला पूर्ण तुम्हाला तोल द्यायचा. तर रोप तर चांगली आहे, तुटणार नाही, पण पाय इथून जर घासारला आणि रोप हातातून सुटली तर तुम्ही डायरेक्ट या निसर्गाच्या कुशीत. तर लवकरच आपल्याला निसर्गाच्या कुशीत नाही जायचं, अजून खूप सारं फिरायचं आहे. त्याच्यामुळे हा डिसिजन आता आमचा दोघांचा झाला आहे की मागं जायचं, आणि टाईम पण खूप झाला आहे. किती वाजलेत आत्ता वाजलेत 1 वाजलेत, आणि आम्ही ट्रेक चालू केला 8:30ला. अंदाज लावू शकता किती चढलो आहे, पण तरी पण काय नाही, खूप सारं वर्थ आणि खूप साऱ्या मेमरीज घेऊन चाललो आहे. तर व्हिडिओचा शेवट आपण थोडा पुढं गेला करू. आता इथं मी थोडासा अवघड ठिकाणी बसलो आहे, खूप सारं रिस्क घेऊन पण बसलो आहे, आणि इथून आता आपण जाऊया परतीच्या प्रवासाला. मागं व्हिडिओचा एंड करूया. त्या पॅचपासून परत पाठीमागं आलो आहे, इथं शिवमंदिरापाशी आता बसलो आहे निवांत. खूप म्हणजे एक्साइटमेंट पण होती, पण काय नाही, जीवापुढे कोणती एक्साइटमेंट गरजेची नाही. आता इथून आम्ही आता खाली उतरायला चालू करणार आहोत. थोडंसं नाश्ता वगैरे सोबत आणला होता, तो इथं करू, पाणी वगैरे पिऊन खाली उतरायला चालू करू. आता इथून आम्ही बेस विलेज बघतोय ना, पूर्णपणे असा मुंगी आणि मुंगळ्याच्या आकाराचा एवढा छोटा दिसतोय ना. परत एवढं जायचं आहे, उतरायचं आहे, कारण की ट्रेक चालू केलं तर 8:30 ते 8:45ला, आणि आत्ता वाजले तर इथं 2 वाजत आलेत. तर तुम्ही अंदाज लावू शकता. आणि आम्ही कंटिन्यू 5 मिनिट कुठंतरी थांबलो आहे, ते पण 2-3 जागेच थांबलो आहे. तर एवढा टाईम लागला आहे,
खरंच म्हणतात ना ते दुर्ग ते दुर्ग आणि किल्ला तो किल्ला. भाई दुर्ग असतो फक्त वॉच टॉवर, कारण की हा किल्ला पण एक वॉच टॉवर म्हणून होता. पण त्याच्या वाटा एवढ्या डेंजर असतात ना, कारण की खूप लोक जाणारे येणारे नसतात आणि खालून शत्रू पण वरती आला नाही पाहिजे. फक्त आजूबाजूचा जो परिसर आहे, जे किल्ले आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या दुर्गाचा वापर करतात. तर चला आपण आता या व्लॉगचा एंड इथंच करूया. हा व्लॉग कसा वाटला? थोडा ॲडव्हेंचर होता. तुम्हाला ॲज अ रूट म्हणून तरी कळाला, कारण की वरचं पुढचं दाखवता आलं नाही. पुढं सेमच रूट आहे, एक आहे. पण जर तुमच्यासोबत सेफ्टी हार्नेस किंवा कोणत्या तरी ट्रेक गाईड असेल, जर तुम्ही मान्सूनमध्ये येत असाल तर तुम्ही पूर्णपणे ट्रेक कंप्लीट करू शकता. आणि जर तुम्ही उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात आला जेव्हा स्लिपरी दगडं नसतात, तर तुम्ही ट्रेक विदाऊट सेफ्टी पण करू शकता. पण तरी पण बिगिनरवाल्यांनी चुकून येऊ नये. इंटरमिडिएटवाल्यांसाठी पण थोडा हार्डच वाटेल, कारण की मी पण खूप ट्रेक केलेत, पण मला पण तो तिथं थोडासा स्लिपरी वाटला, म्हणून मी कॅन्सल केलं. म्हणलं आपण आता मागं जाऊया आणि टाईम पण खूप झाला आहे. आता इथून आम्ही आता मागं जायला चालू करू. तर चला व्हिडिओचा शेवट करूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला भेटूया आता नवीन एक अशा व्हिडिओमध्ये. तर जय शिवराय, जय शंभूराजे.